आगामी सिंहस्थ कुंभ आपल्या नाशिक शहरात होणार आहे। कुंभमेळा म्हटलं म्हणजे साधू संत महंत त्यांचे आखाडे त्यांना सांभाळून घेणं गरजेचं असतं। दर 12 वर्षानंतर राज्यात येणारा कुंभमेळा त्या ठिकाणी आणि तेथील व्यवस्थेचं महत्त्वाचं दर्शन घडवणारा एक भाग असतो। गत वर्षी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात अनेक अर्थानं तो गाजला। त्या कुंभमेळ्यासाठीची तयारी उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यापूर्वीच 3 वर्षापासून सुरू केली होती। आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या कुंभमेळ्याला आता कुठे थोडी बहुत सुरुवात झाली आहे। त्यातच आपलं महाराष्ट्र राज्य अत्यंत प्रगत आहे। जे काम करायला उत्तर प्रदेशला महिना लागला असेल ते काम आपण आठवड्यात करण्याची आपली क्षमता आहे असं तरी सध्या तरी सुरू आहे। त्या बाबतीच्या निरीक्षणासाठी आलेले साधू आणि संत महात्मांनी परवा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कुंभमेळा म्हटलं की धार्मिक आस्थेचं दर्शन घडत असतं, कारण ते केंद्र धार्मिक असणं हे स्वाभाविक आहे। गेल्या कुंभमेळ्यात प्रयागराज येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगास्नान करून स्वच्छतेचा संदेश दिला होता। त्यानंतर 1.5 महिन्यात 65 कोटी श्रद्धाळू मंडळीने गंगास्नान केलं होतं। आपल्या कुंभमेळ्यासाठी काही साधुग्राम आणि आखाड्यासाठीची निर्माण सुरू झाला आहे, तरी ऐनवेळी बाका प्रसंग उद्भवू शकतो। खरे तर सरकारने 1200 एकर जमीन अधिग्रहित करून हे कार्य केले पाहिजे, अन्यथा संत महंत आणि साधू या कुंभमेळ्यात भाग घेण्याबद्दल विचार करू शकतात। अशा गोष्टी झाल्याचीही वंदता आहे। दक्षिणेची गंगा म्हणजेच आपली पवित्र गोदावरी। तीच पवित्र गोदावरी तिच्यामध्ये मिळालेल्या अनेक घटकामुळे आरोग्यासाठीच अतिशय हानिकारक पाण्याने प्रदूषित झाली आहे। ती इतकी प्रदूषित झाली आहे की त्यामध्ये आंघोळ करणं शक्यच नाही अशी परिस्थिती आहे। या सिंहस्थाचे सर्वाधिकारी गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत। खास करून सांगण्याची गोष्ट म्हणजे नाशिकला अजूनही पालकमंत्री मिळाला नाही, मात्र गिरीशजी कुंभमेळा मंत्री आहेत। गोदावरीला स्वच्छ करणं ही प्रशासनाची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे। गोदावरीला स्वच्छ करून आधी सर्व सरकारी अधिकारी, सर्व मंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री गोदावरीमध्ये स्नान करून सर्वात प्रथम पुण्य कमावे असं आवाहन या संत महात्मांनी केलं आहे। तपोवनाचं निरीक्षण करण्यासाठी अनेक आखाड्यांचे साधू आणि संत महंत तपोवनात आले होते। त्यांनी केलेल्या पाहणीनंतर त्या ठिकाणीच जमीन सपाट नाही, परिसर अत्यंत अव्यवस्थित आहे आणि पापियों के पाप धोते धोते दक्षिण की गंगा महामैली हो गई है अशी प्रतिक्रिया साधूंकडून उमटल्याचं बोललं जातं। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कुंभ पर्वासाठी पद्धतशीरपणे व्यवस्था केली होती। साधू संतांना विश्वासात घेतलं होतं, पण नाशिक क्षेत्रात सर्वच कसं नाचलेलं आहे याचं दर्शन आम्हाला घडलंय असे साधू संत उद्वेगाने म्हणाले। निर्माही आखाडा, डाकोरे, इंदोर, खालसा आखाडा, पंच दिगंबर आखाडा, महंत भक्ती चरणदास महाराज, महंत राजारामदास महाराज आणि इतर अनेक साधू संतांनी घनघोर नाराजगी व्यक्त करून गोदावरीच्या प्रदूषणाबाबत आणि इतर व्यवस्थांबाबत सर्वच प्रशासन व्यवस्थेला धारेवर धरला आहे। नाशिक नंतर 3 वर्षांनी उज्जैनला महाकुंभ होणार आहे। तेथे आतापासूनच काम सुरू झालं आहे, पण नाशिकमध्ये अजूनही कामाला सुरुवातच झाली नाही। 1200 एकर जमीन अधिकृत करण्यासाठी 2015 सालामध्ये आश्वासन दिलं होतं। ते आश्वासन मंत्रालयाच्या फायलीतच गडप झालं आहे। महाराष्ट्रात आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावरती खोदाखोदी सुरू असते, तशीच खोदाखोदी या कुंभमेळ्यामध्ये होणार आहे की काय असा सवालही हे सर्व आखाडे आणि साधू संत महंत विचारित आहेत। खरं तर स्थायी साधुग्राम निर्माण केल्याशिवाय भविष्यातही कुंभमेळा यशस्वी होऊ शकणार नाही असं या साधूंचं आणि महंतांचं म्हणणं आहे। याशिवाय गोदावरी पवित्र वाटण्यासाठी तरी सरकारला गोदामाईच्या स्वच्छतेचा पवित्रा गंभीरपणे घ्यावा लागेल। कुंभमेळ्यात स्नानाला मोठंच महत्त्व असतं, तेच जर शुद्ध पाण्याच्या ऐवजी अशुद्ध आणि शरीराला हानिकारक अत्यंत प्रदूषित पाण्यात होत असेल तर कुंभाचं मूळ महत्त्वच नष्ट होईल। पवित्र नदीतील शाही स्नानाला फार मोठं महत्त्व आहे। त्याला मान्यता असतं, कारण त्यांच्यामध्ये श्रद्धा असते, त्यांच्यामध्ये भक्ती असते, त्यांच्यामध्ये प्रीती असते आणि त्यामागे हजारो वर्षांची परंपरा रीती असते। आता आपल्या साधू आणि संत महंतांच्या चिंताचूर आणि चिंताजनक विधानाचा छेद देण्यासाठी एकजुटीने दक्षिण गंगा असलेल्या गोदामाईला स्थायी स्वरूपात स्वच्छतेचं दान द्यावं लागेल। हिंदू धर्मात गाय आणि नदीला मातेचं म्हणजेच आईचं स्थान देण्यात आलं आहे। म्हणूनच आपण गाईला गोमाता आणि गंगेला गंगामाई किंवा गंगामैया आणि गोदावरीला गोदामाता अथवा गोदामैया असं म्हणतो। आता यापुढे महाराष्ट्राच्या महाजनांना आईच्या सेवेची संधी मिळाली आहे। ही संधी साधून आणि गोदामाईची सेवा करून जन्माचं सार्थक करून घ्यावे एवढीच त्यांना विनंती आहे।
ईश्वर तुम्हालाही संधी देवो हीच आमची मनोकामना आहे.